पिओकार हा समृता खणगावकर, सुरेख पिळ्याचे हेडलाईन्स। वादग्रस्त बुतानी प्रकल्पाक विरोध करपी जाली कॅन्डल मार्च। गोंयभरचे कार्यकर्त्यान थळावे जाल्ले एकठांय। पर्यावरणाचो हुस्को दाखोवन उदरगती खातीर दिल्ली परवानगी रद्द करपाची निदर्शकांनी राज्य सरकाराक केल्या मागणी। साखळे खून प्रकरणात दुबाविताक 6 वरां भितर अटक। 11 वर्सां पिरायेच्या भुरग्याची तकली फोडून केल्लो खून। विठ्ठलापूर साखळेची घडणूक। दिवचले आणि सांतिने झाडां पडून गाडयांचे जाले लुकसाण। झाडां कोसळपाच्या घडणुकाक लागून दिवचले कांय काळा खातीर वीज जाली ठप्प। आणि आता आयच्यो कोंकणी खबरो विस्तारान। वादग्रस्त बुतानी प्रकल्पाक विरोध करपी कॅन्डल मार्चा खातीर गोंयभरचे कार्यकर्ते आनी थळावे एकठांय जाल्ल्यान आयतारा सांजवेळार म्हत्वाचो निशेध उक्ताडार आयलो। पर्यावरणाचो हुस्को दाखोवन उदरगती खातीर दिल्ली परवानगी रद्द करपाची मागणी निदर्शकांनी राज्य सरकाराक केल्या। थळावे राजकीय फुडारी, धार्मिक व्यक्तींसयत वांटेकारांनी प्रस्तावित भुतानी मेगा प्रोजेक्ट सुवातेकडेन मोर्चा काडटाना प्रकल्पा आड आवाज काडलो। या प्रकल्पाकडेन संबंधित आशिल्ल्या संभाव्य दोंगर कापप आणि रानां कापपा विशीं लोकांनी भंय उक्तायला आणि अशा कृतींक लागून वायनाड घडणुके सारकी पर्यावरणीय आपत्ती जावंक शकता अशी शिटकावणी दिल्या। आता भूटानीचो टेक्निकली आणि सध्याची परिस्थिती समजावून घेऊया। शुक्रारा शोकॉस नोटीस इश्यू केला, 7 दिसांचो टाइम दिला। त्याच्या उपरांत भूटानी आपलो रिप्लाय दितलो एमपीडीएक। एमपीडीए आपलो रिपोर्ट काडटले, टीसीपीक दितले आणि टीसीपी बोर्डान डिसिजन जातले कितें करपाचें ते। तोपर्यंत आमी मातशें पाशियेंस काडया। बाब प्रेमानंद नायकाकूय सांगता, मातसो पाशियेंस काड। प्रोटेस्टाक संद्यो खूब मेळटल्यो। गोंयान सद्याक असो दोळे धापून गुणो सुद्धा मारलो जाल्यार करप्शन आणि स्कॅमाचेरूच पडटलो, इतलें चल्लां। सो घाई करया नाका, मातशें पाशियेंस काडया। पण एक गोष्ट सांगपाक सोदता, कोणी तरी 17/2/39 उल्लेख केलो, तेजोय स्टेटस दिता। 17/2 मॅटर कोर्टान आर्ग्युमेंटाक चालू जाल्लो आहा। ॲडव्होकेट नॉर्मा आल्वारिसाचे आर्ग्युमेंट चालू आसा। 39A 2 पार्ट्यांनी कोर्टान चॅलेंज केल्लेले आसा। आता गोवा फाउंडेशन आणि पिलेन सिटीजन फोरम। आता इतले दीस गोंयान सगळे जे चल्ला पळय, डिस्ट्रक्शनूच चल्लाले। भूटानी, डीएलएफ हे सायडीतले 17/2/39A सगळे हे प्रकल्पाचे एजिटेशन जावन ते सायडीन बोमा, पोमुर्फा, इकोशी हे एजिटेशन जावन सद्याक मातसो ब्रेक लागपाक चालू जाला। जसो स्लो डाऊन जातले ओल्ड गोवायक, जसे स्लो डाऊन जातले मागीर रिवर्स घालया, सगळे रिक्लेम करया। हे जे गोंय यांच्यानी विकला पळय, परत घेवया आमी। ही जी लढाई हा, ही आमच्या फुडल्या पिढये खातीर लढाई, ही आमच्या अस्तित्वाची लढाई। आयज जे गोंयान या सरकारान घट्टाण आणि निसणटाण करपाचे ठरयला, याचो निषेध हो। आयज हेंच्यांनी आमकां मोपा एअरपोर्ट हेंच्यांनी 1 करोड स्क्वेअर मिटरान कमीत कमी 10 लाख सुमार मायज म्हटले उपकारता झाडां मारून कितें पेडणेचे घट्टाण निसणटाण केले। आणि आता त्या पेडणे गांवान नाका जाल्ले प्रोजेक्ट येतात। आयज इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाच्या नावान हे कम्युनिटीत जागे अडप करतात कितें, आणि सेम परिस्थिती आयज सांकवाळच्या गांवाचेर येयलेली आसा। ओ हिल दोंगर जो आसा, the angle of inclination of this hill is about 70 degrees. 70 degrees for the slope of the hill is, which means you cannot construct on this hill the way the hill is. So the government will have to resort to hill cutting. And hill cutting means giving way to various dangerous situations like what happened in Wayanad in the state of Kerala. एक मुंडी आसा कोंकणीन, भितरलो भेदी भायलो चोर। भितरल्या भेदीन आयज खंय व्हिडिओ काढला, तो एकटो ना, प्लीज तो एकटो ना, प्रमोद सावंत एकटो ना, ताजे बरोबर आनीक चोर आसा। हे सगळे भायर येतले आणि आनीकूय इश्यूज काडटले। कित्याक जेन्ना ते अलाव करता भायल्यान येवन हांगा वयर बसपाक, वयर बसतले जशे स्वप्नेश बाबान सांगला, माथ्यार बसतले आणि आमचेर हाकतले। ही परिस्थिती जाल्ली आसा। ते एकवटान मातशे लढाई करया, सगळे एकवटान रावया। प्रयत्न आसतलो सगळ्यांचो डिवाइड करपाक,
आमच्या पै कितें डिफरन्सीस जाता ते सेपरेट दवरया. सगळ्या सरकारान पण आता चलयल्या काय ना ते कांयच हेजे उपयोगाचे आमकां ना बारीक लोकांक. ती फक्त बारीक लोकांक काबार करपाचें केल्ल्या प्रोजेक्ट करपा असं म्हणून तुम्ही दुसरी खंय तुमकां करामत जागो पळया न्ही. गोंयांत इल्लोसो बारीकसो जागो आसा तोय तुमी खातात. आमी बारीक लोक आसा ते तेंचेर जगतात. तेवूय तुमी जर खावंक लागले जाल्यार आमी आतां वयचे खंय. तुम्ही अशें करून करून पयशे खावन खावन वयतले खंय तुमी. तुमकां खुर्ची तुमी कितें पेपर बरोवन पास जाल्ले ना तुमकां आमी दिल्यो ह्यो खुर्च्यो. तुम्ही जर आमकां पळयत जाल्यार तुमी आनी खुर्च्यांचेर कितें आसपा तेन्ना तुमी देंवल्ले बरें खुर्च्या वयले. घरां वडोवपा तयार केली आमची घराची तयार करून रावपाची. म्हळ्यार आतां आमी भुरगे बाळा घेवन खंय वचपाचें हें आमकां गोंयांत नाका कांयच. आमकां पयशे लाखान दिव पूण आमकां लाख नाका. आमी घाम काडून गोंय जगयतली. जेन्ना हांवें पंचायत लेवलाचेर हांव जाणा आयज तर आमच्या पंचायत लेवलाचेर तर हे जायना हो इतलो व्हडलो इश्यू जावपाक पावनासले. हे पंचायत लेवलाचेरूय हे काबार जाताले. हे इतले वयर पावले इतलो हो आतां लोकांक रस्त्यार हाडपाक पडले. हे कित्याक हे आयज तर पंचायतान ते एनओसी तर रिवोक केल्ली हो एनओसी दिवंक ना जाल्यार हे इतले जावपाक पावनासले. हांव सरकाराकूय सांगूंक सोदता जेन्ना उदकूच ना जाल्यार 700 फ्लॅटान खंयचे उदक हाडटले ते म्हाका सांगपाची गरज आसा. आमी सांकवालकारांक एकूच सांगूंक सोदता तुमकां सांकवालकार आयच्यान तुमी चिंतनाकात आनी पंच मेंबरूय चिंतनाकात तुमी एकटे आसा म्हणून. पूर्ण 11.5 लाख जे लोक आसा ते सांकवालकार लोकांकडे वांगडा रावतलेच. आमची दोंगर आमची ह्या दोंगरांतल्यान आमकां कितें मेवता झाडां कसली काजू आंबे पणस ना म्हणल्यार काजू फळां हांवें सांगला त्या भाशेन किचुन्ना मागीर तुमचे जामणां सगळे हे आमी ल्हान आसतना न्ही वयतालीं आमचे पुर्वज आसा हांगा. एवरीथींग वील गेट डिस्ट्रॉयड just because of the greed of this government. We are going to stand with the people of Sakwai and let us have a statewide agitation under the leadership of Swapnesh Charlekar and Rama Kankwankar and let us stop all these projects. The main culprit Bhutani, Lodas and the entire government. आयज भुतानी प्रोजेक्ट आसा तेज्या वयर एमएसा कडेन टाटा प्रोजेक्ट प्रेस्टीज प्रोजेक्ट मेगा प्रोजेक्ट हेच्याकून आनी व्हडले प्रोजेक्ट येता सांकवाळेच्या गांवान. सो आमी गांवचे लोक डिमांड करता की मुर्मुगांव प्लॅनिंग ऑथॉरिटी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ही काडची म्हणून आमी विनंती करता गोंयच्या सरकाराक आनी आमचे एमएलए. मेरी मंजिल दूर है पर जाना जरूर है. मेरी मंजिल दूर है खबर जाऊंग ना इष्टानो. दिल्ली दूर नहीं. ये तो सिर्फ शुरुआत है मेरे भाई. ये तो सिर्फ शुरुआत है. अनेक मुकार पिक्चर अभी बाकी है. And we will make sure that this movie comes to a good end. A good end. बेस्ते खबर न्हू. गोवा 365 खातीर हिरू महाले, मनीष परब आणि मुझेफ शेख. साखळे खून प्रकरणात दुबाविताक 6 वरां भितर अटक केली. विठ्ठलापूर साखळे हांगच्या गोशाळे फाटल्यान 11 वर्सां पिरायेच्या भुरग्याची तकली फोडून खून केल्लो. फरार दुबावित चंदूक पुलिसांनी धरलो. साखळे 11 वर्सां पिरायेच्या भुरग्याचो खून जालो. दुबावीत फरार आसलो. फॉरेन्सिक पंगड आणि श्वान पथक घडणूक थळार पावले. मेल्ल्या व्यक्तीची कूड गोमेकून धाडल्या. दुबावीत 30 वर्सां पिरायेचो चंदू पाटील हाका मुंबयच्या कल्याण रेल्वे स्टेशनार धरलो. ताचेर पुलिसांनी गुन्यांव नोंद केला. 6 वरां भितर दुबावीत पुलिसांच्या ताब्यांत आसा. गोवा 365 खातीर विन्संट रोजारियो, गौतमी गांवकार आणि वैष्णवी साळगांवकार. घेऊया एक ल्हानसो विसव. विसवा उपरांत येवकार पळया फुडल्यो खबरो. दिवचलच्या मुस्लिम वाड्यार आंब्याचें झाड पडून वॅगनर आनी सुमो गाडयेचे व्हड लुकसाण जाले. सुमार 3 लाखांचे लुकसाण जाला खंय. जाल्यार सातिनेज माड पडिल्ल्यान 2 गाडयांचे लुकसाण जाले. पळयात.
8:20 सुमार आमकां कॉल येयले राती. तशेंच आमी हांगासर येवन पळयलें जाल्यार 2 आंब्याचें झाड हे 2 गाडयांचेर पडलेले आनी आमी पयलें हांगासर कॅज्युअलिटी कांय नासली तरी आमी कटींग ऑपरेशन राती सुरू केलें आनी मागीर आमी बंद केलें कित्याक की रातचें काम जायनासलें, मातसो रिस्की आसलो. ताका लागून आयज सकाळीं आमी थंय येवन सगळें क्लियर केलें. ह्युमन कॅज्युअलिटी कांय नासली, गाडयेन कोण नासले, गाडये बेश्टे पार्क करून दवरलेले तेंच्यांनी घरा फुडल्यान. त्या गाडयांचे एक वॅगनार आनी एक सुमो हेंचेर ते पडले. अरे एक चाट वॅगनार आसा ती चड डॅमेज जाल्या, सुमो व्हडलेशी चड डॅमेज जावंक ना. एक लायटीचो खांबो आनी वायरी तुटल्यो. तो पडल्या कारणान अचानक पडलो तो, अपरूटेड जावन. म्हाका दिसता तो खूब ओल्ड आहा मो, अपरूटेड जावन पडलो. खंयसर हे मुस्लीम वाड्यार ऑपोजीट टू मस्जीद, मुस्लीम वाडा भितोलीम. आनी कितें अजून हे काडूंक ना, लॉस कितें जालें? आतां लॉस म्हणजे तेंच्यांनी आमकां अजून लॉस दिवंक ना, पूण अंदाजे एक वॅगनारीचे 1 लाखा वयर तरी जातले आनी म्हाका दिसता सुमोचे 20-25 हजार रुपया तरी जातले. 8:15 सुमार आपल्या पावस ना काय ना पाऊस आपल्याला हे झाड आयलो आनी राती घाम करून पडलो. पडटकूच एक खांबो गेलो, वॅगनर गाडी वॅगनर गाडी आसा वॅगनर गाडीचेर पडलो, ती टोटल लॉस जाली. एक सोमो गाडी आसा सोमो गाडीचेर पडलो आनी रातभर आमच्या हांगा कमसे कम म्हणजे 20 घराक आमकां रातभर लायट ना. ते खांबो पडटकूच लायट आनी येत ना जाल्यार ते हितून आमचे आतां ते पडले पळय ते रुमाचेर बी पडला. तो एक रूमूय आनीक मोडला थंय. प्लस आमचे म्हणजे कमीत कमी 2-3 लाखाचो एस्टिमेट आमचो हे गेलो आनी झाड गेलो. तो बी मानून बरो आमो आनी रातभर लोकांनी आमकां खूब सतय झाडाक लागून लायट गेली हे गेली. आतां ती तरी पण आमी इलेक्ट्रीक डिपार्टमेंटाक हाडून गाडी काडून सगळें काम करून घेता राती. तेंच्यांनी बी रातचे येवन खूब कॉपरेट केला आमकां लायट डिपार्टमेंटान. तशें आतां रातच्यान फायर ब्रिगेड तेंच्यांनी बी येवन राती अर्दो काडून गेल्लो. आतां सकाळीं येवन आतां करून तो सकाळीं येवन सपोज ते चालू आसा तेंचें काम. आतां लायटवाल्यांनी खांबे हाडून आतां खांबो बी घालतलो, पण आतां म्हाका दिसता 1-2 पर्यंत लायट बी येतली. स्मार्ट सिटीच्या कामाक लागून जायते कडेन माती पोकळ जाला, देखून झाडां पडपाच्यो घडणुको वाडल्यात. पणजे सांतिनेज वाठारात आयतारा माड कोसळ्ळे, दुचाकी आनी कारचे बरेच लुकसाण जाले. या अपघातात स्कूटर चालक जखमी जाला. त्याच वाठारात आनीक एक माड धोकादायक आशिल्ल्यान लोकां मदीं भंय पातळ्ळा. गोवा 365 खातीर महेश गोयेकार, विन्सेंट रोजारियो, मनीषा जाधव आनी वैष्णवी साळगांवकार. 4 कामगार कायद्याक लागून कामगारांचे हक्क काढून घेतले. ताका लागून सीटू आनी हेर कामगार संघटनांनी आंदोलन करून आनी कामगार कायदो विरोधी धोरणा आड धरणा दिवपाचे काम आझाद मैदानाचेर जाले. हेर कामगार संघटनाय आझाद मैदानाचेर जावपी आंदोलनात वांटेकार जाल्यो. धरणे आनी मोर्चा घेवन हो निषेध जालो. नव्या कामगार संहितेक विरोध करपा वांगडाच फट्टेन गोंयांत चालू आशिल्ल्या कितल्याशाच कागाळींचेर उजवाड घातला. 8 वर्सां वाट पळयल्या उपरांत कामगारांक फकत 100 रुपया वाड मेळ्ळी, जी कुटुंबाक मजत करपाक शक्य ना. सरकारान पगारांत सुदारणा करपाक खूब कळाव केल्ल्याचो ताणें निषेध केला. संघटना कामगार विरोधी धोरणां अशें वर्णन करतना ताचे आड रॅली काडल्या. पंचायतीचे कामगार आसा तांकां 7 पे इम्प्लिमेंट जावना, तो इम्प्लिमेंट जावपाक जाय. R&Dचे कामगार हांगा आसात तांकां ओव्हर टायम करतात 24/7 ड्युटी. आयज जर फेरीबोटीचो कामगार फेरीबोटीर आयज धांक चडलो जाल्यार 24 आवर्स ड्युटी करून तो देंवता, पूण ताका ओव्हर टायम सरकारान अजूनय 34 म्हयन्याचो पे करूंक ना. हेची जबाबदारी कॅप्टन ऑफ पोर्ट्साची आसा आनी कॅप्टन ऑफ पोर्ट्स जापसालदार आसा की जो ओव्हर टायम आसा तो पे करपाक. कायदो कितें म्हणटा की सॅलरी बरोबर फाटल्या म्हयन्याचो ओव्हर टायम, ज्या म्हयन्याचो सॅलरी दिता त्या म्हयन्याचो फाटलो ओव्हर टायम सॅलरी बरोबर येवपाक जाय. दिस इज द लॉ, बट गव्हर्नमेंट इज फ्लाउटिंग दॅट लॉ. सरकार हो कायदो मानिना. 34 म्हयन्याचो पगार अजूनय आमकां मेळना आनी तेच्या खातीर आमी सरकाराक कोर्टान सगळे कडेन झुजत आसात. भावानो,
तुम्ही जाणा संजय स्कूल हे स्पेशली एबल्ड भुरग्यां खातीर स्थापन केल्ले स्कूल आसात. डिसेबल म्हळ्यार स्पेशली एबल्ड. आणि ह्या भुरग्यांक थंय ज्यो आयास ज्यो काम करता तो इतले केअर तांकां दिवचे पडटा कित्याक कांय भुरगे कांय वेळार तांकां खबर नासता ते कितें करतात ते. सो A to Z ह्या भुरग्यांचे ह्या आयांनी आनी ह्या टिचरींनी पळोवचें पडटा. पूण ही बायलां भुरगीं थंय काम करता पूण ज्या बायलांक ज्यो सवलती मेळोंक जाय आया म्हण टीचर म्हण थेरपिस्ट म्हण तांकां ह्यो सवलती मेळना. गोवा 365 खातीर गौतमी गांवकार आणि मुझैफ शेख. घेऊया एक ल्हानसो विसव. विसा उपरांत परतून एकदा येवकार पळया उरिल्ल्यो खबरो. स्पोर्टिंग क्लब दवर्लीन फादर आग्नेल यूथ क्लब पारुडाक हारयलो. 6-5 अशा गोल फरकान स्पोर्टिंग क्लब दवर्ली चॅम्पियन म्हूण उदेलो. चांदोर स्पोर्ट्स क्लबान ही फुटबॉल सर्त घडून हाडली. चांदोर चर्च खेळा मळार ही सर्त रंगली. पावस पडलो तरी फायनलीत 4000 वयर फुटबॉल मोगींनी ह्या खेळाचो आनंद लुटलो. दोनूय पंगडांनी आपली बरी कामगिरी दाखयली. 49व्या चांदोर सिमेनात टाय ब्रेकरा वरवीं स्पोर्टिंग क्लब दवर्ली चॅम्पियन म्हूण उदेलो. पळयात काय रंगतदार डावपेच. खरेंच उमेद म्हाका भोगता, खुशालकाय भोगता. कित्याक चांदोर स्पोर्ट्स क्लब आनी सिमेन असोसिएशन दोनी मेळोन हो टोर्नामेंट करपाक जायते प्रयत्न करता. गोंयभर भोंवता. इतलो मोठो म्हाका दिसता वन ऑफ द ओल्डस्ट टोर्नामेंट 49 टोर्नामेंट ह्या वर्साक 49 वर्सां तुमकां भोगता. म्हाका दिसता लोकूय रावता आशेन and the winners also to take the cup. I thank the organizers for inviting me. Thank you. Dev bare karu and wishing all the very best to the village of Chandor. Dev bare karu. स्पोर्टिंग क्लब ऑफ दाबोर्ली आणि जैत वल्ले आसा ताका आमची पोरबी. अनेक पदाग्नेलो यूथ क्लब स्पोर्ट्स क्लब ताका आमची पोरबी. बरे खेळले तुमकां देव बरें करूं. गोवा 365 खातीर संदीप तुयेकार, मनीषा जाधव आणि ओमकार देशप्रभू. या सप्तकात पावस नेट धरपाचो आसा. IMDन गोंयांत 23 तारखेक येल्लो जाल्यार 24 तारखेक ऑरेंज अलर्ट जारी करून लोकांक सादुरतायेचो सल्लो दिला. 24 सप्टेंबर सावन कांय वाठारांनी उटंगराचो पावस पडूं येता जाल्यार सोमारा कांय सुवातांनी दमट मळब तिगून उरतले. उष्णताय जाणवतली. सोमारचे चडावत आनी उणें तापमान 30 डिग्री सेल्सियस आनी 25 डिग्री सेल्सियस मजगती उरतले. सोमारा खातीर येल्लो अलर्ट, मंगळारा खातीर ऑरेंज अलर्ट. 24 सप्टेंबराक उटंगराचो पावस. सोमारचे तापमान 30 आनी 25 डिग्री सेल्सियस. नुस्तेमारी करप्यांक शिटकावणी. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. आनी आयचे कोंकणी खबराचित्र हांगा सोंपता. मेळुया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365 मोग आसचो.